नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट CHO या सिरीजमध्ये. तर ही सिरीज आहे जी आपली ती अशा स्टुडंटसाठी आहे जे की स्पेशली CHOचं प्रिपरेशन करत आहेत. या सिरीजमध्ये काय करत असतो आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQ बघत असतो आणि ही जी आपली सिरीज असते कशी असते पूर्णपणे मराठीमध्ये असते. आणि आजच्या सिरीजचा आपला कितवा एपिसोड आहे 67वा एपिसोड आहे, म्हणजे कितवा 67वा एपिसोड आहे. ज्याने कोणी मागचे जे 66 एपिसोड्स आहेत ते जर बघितले नसतील तर त्याने ते बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ही जी सीरीज आहे आपली ती स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून घेत आहोत. ठीक आहे. तर आपले जवळपास आज किती झालेत 67वा एपिसोड सुरू आहे. मागचे ते पण एपिसोड जे आहेत ते तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल. चल आजचा जो एपिसोड आहे आपला त्याला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहेत आणि शेअर करायचं आहे तुमच्या अशा मित्रांना जे की काय करतात CHOचं प्रिपरेशन करत आहेत. त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. सर्वांनी काय करायचं लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाकायचं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब करायला काय तुम्हाला पैसे लागतात काय? तर बिलकुल पैसे लागत नाही, एकदम फ्री करू शकता तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला आमचा जो YouTube चॅनल आहे त्याचप्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथं पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. इथे पण तुम्हाला कनेक्ट व्हायला पैसे लागत नाहीत. ठीक आहे. तर चला आजचा आपला पहिला क्वेश्चन बघूया. ठीक आहे. आपला पहिला क्वेश्चन जो आहे तो काय म्हणतो बघा, ही ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी पेशंट डेव्हलप सिम्पटम्स लाईक इन्क्रीज टेम्परेचर, चिल्स अँड पेन इन द किडनी रिजन. these सिम्पटम्स इंडिकेट रिॲक्शन. ठीक आहे. पेशंटला काय चालू होती, एका पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन चालू होतं. काय चालू होतं? ब्लड ट्रान्सफ्युजन चालू होतं. हा क्वेश्चन मी तुम्हाला काल होमवर्क दिला होता. ठीक आहे. पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन चालू असताना पेशंटला काय झालेले आहेत, काही वेगवेगळे सिम्पटम्स आलेत, काय ॲडव्हर्स रिॲक्शन आलेत. मग काय काय झालं पेशंटला? एकतर पेशंटला पहिला आलेला आहे टेम्परेचर, म्हणजेच काय पेशंटला आलेला आहे फीवर. सेकंड आलेला आहे पेशंटला चिल्स. त्यानंतर थर्ड पेशंटला काय पेन आहे. पेन आहे कुठं? किडनी रिजनमध्ये. ठीक आहे. तुमची जी किडनी आहे त्या किडनीमध्ये पेशंटला पेन व्हायला लागलं. म्हणजे काय झालं? पेशंटला किडनीमध्ये हार्ट अटॅक आलेला आहे. ठीक आहे. किडनी में हार्ट अटॅक पेशंट को आया है अभी. तर पेशंटला काय काय होत आहे? फीवर होत आहेत, चिल्स होत आहेत आणि पेन इन ॲब्डोमेन होत आहे. ठीक आहे. तर ब्लड ट्रान्सफ्युजन देत असताना ह्या जर गोष्टी झाल्या तर याच्यात खालीलपैकी जे आहे तर कुठला जे आहे ऑप्शन ते जे आहे ते आपल्याला मोस्ट पॉसिबली असू शकतं, आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर ब्लड ट्रान्सफ्युजन देताना काय काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे? ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे? आपली जी ऑर्डर आहे ब्लड ट्रान्सफ्युजनची त्याला आपण काय म्हणतो? BT ऑर्डर असं आपण म्हणतो. ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर्डर आहे ती ऑर्डर काय केली पाहिजे? बरोबर व्हेरिफाय केली पाहिजे. त्याचबरोबर 2 रजिस्टर्ड नर्सनी काय केलं पाहिजे? रिचेक केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? क्रॉस चेक केलं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा ती ब्लड बँक इश्यू होते तेव्हा तिथं क्रॉस मॅच झालं पाहिजे. क्रॉस मॅच झाला पाहिजे. त्याचबरोबर तुमची ब्लडची बॅग आहे ती एक टाईम बाउंड लिमिटमध्ये दिली गेली पाहिजे. ठीक आहे. टाईम बाउंड लिमिटमध्ये दिली गेली पाहिजे. आणि जर पेशंटला कुठल्याही प्रकारची जर रिएक्शन आली तर पहिलं काम काय करायला पाहिजे, की तुमची जी BT आहे ती काय करायला पाहिजे? स्टॉप करायला पाहिजे. ठीक आहे. इथेपर्यंत ठीक आहे. तर बघा आपल्याला आता क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, की कुठल्या खालीलपैकी या 3 सिम्पटम जे आहेत ते तुम्हाला दिसू शकतात. तर लास्ट ऑप्शन म्हणलं बघा सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये आणि आपल्या इथं ब्लड ट्रान्सफ्युजनची ही काही रिएक्शन आली आहे याच्यामध्ये काही संबंध आहे का? तर काहीही संबंध नाही आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, सेप्टिक ट्रान्सफ्युजन रिएक्शन. म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन करत होता तेव्हा पेशंटला काय झालं आहे? सेप्सिस बसलेला आहे. सेप्सिस बसलेला आहे म्हणजे काय झालं? पेशंट सेप्टिक शॉकमध्ये आहे. कशामध्ये आहे पेशंट? सेप्टिक शॉकमध्ये आहे. ठीक आहे. हे असं आपल्याला सांगितलं. आणि हे कशामुळे झालं? तुमच्या BTमुळे झालं का? कारण तुमचा जो BT होता तो कसा होता? सेप्टिक होता. ठीक आहे. कसा होता? सेप्टिक होता म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन प्रेझेंट होतं जे की पेशंटमध्ये गेलं आणि आता तुमचा पेशंट जो आहे तो सेप्टिक शॉकमध्ये आहे. बघा पहिली गोष्ट जर पेशंट तुमचा सेप्टिक शॉकमध्ये BTमुळे गेला असेल त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते एवढे लगेच दिसत नाहीत. ते सिम्पटम्स जे आहेत ते दिसायला वेळ लागतो. ठीक आहे. तुमची बॉडीची पूर्ण डिफेन्स सिस्टम ॲक्टिव्हेट व्हायला लागते. पूर्ण बॉडीची डिफेन्स सिस्टम ॲक्टिव्हेट होऊन तुमचा TLC टोटल WBC काउंट जो आहे तो वाढायला लागतो. ठीक आहे. तुमच्या बॉडीचे जे पूर्ण डिफेन्स मेकॅनिझम जे लक्ष आहे ते जे आहे तुमच्या या सेप्टिकच्या विरोधात गेलं पाहिजे. म्हणजे इथं काय झालं पाहिजे? अँटीजन अँटीबॉडी जे आहे ते तुमच्या बनल्या पाहिजे. तेव्हा तुमचं काय होणार? सेप्टिक जे आहे ते सेप्टिक शॉकचे तुम्हाला पेशंट दिसणार. दुसरी गोष्ट जर पेशंटला सेप्टिक शॉक असेल तर पेशंटला फीवर नसणार आहे. पेशंटची स्किन कशी असणार आहे? कोल्ड अँड कामी स्किन. कोल्ड अँड कामी स्किन. सेप्टिक शॉकचे सिम्पटम्स काय आहेत? कोल्ड अँड कामी स्किन. त्याचबरोबर पेशंटमध्ये काय असणार आहे? हायपोटेन्शन. पेशंटमध्ये सिव्हिअर जे आहेत प्रकार आपल्याला काय बघायला मिळतं? हायपोटेन्शन बघायला मिळतं. पेशंटमध्ये आपल्याला ब्रीथलेसनेस बघायला मिळू शकते. त्यानंतर पेशंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय बघायला मिळतं? आपल्याला अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस ALOC. अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस जे आपल्याला सगळ्यात प्रथम जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं कुठल्याही प्रकारच्या शॉकमध्ये. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे ते आपल्याला कधी बघायला मिळतं? सेप्टिक जर असेल म्हणून आपला ऑप्शन जो आहे तो आपल्याला ज्यामध्ये सांगितलं आपल्याला की पेशंटला काय आलंय? टेम्परेचर आलंय, फीवर आलंय म्हणून हे पण नाही. ठीक आहे.
हे नसण्याचं फक्त एवढंच कारण आहे का नाही का, कारण सेप्टिक शॉकमध्ये एवढ्या लवकर जात आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळत नाही, तिथे तुमची जी बॉडीची डिफेन्स मेकॅनिझम थोडीशी वेळ घेते. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, अॅनाफिलॅक्टिक ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ठीक आहे, जर पेशंटला अॅनाफिलॅक्सिस आला असेल तर त्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं ते म्हणजे कोल्ड कॅमी स्किन. ठीक आहे, कोल्ड कामी स्किन. ठीक आहे, कोल्ड कामी स्किन आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं डिझनिया. आपल्याला काय बघायला मिळतं पेशंटमध्ये डिझनिया बघायला मिळतं, तर आपण काय म्हणतो शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. म्हणजे काय होतं पेशंटला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि डिझनिया थोडेसे वेगळे आहेत, पण आपण त्याला मिस्टेकनली आपण कधी कधी त्याला सेम म्हणून वापरतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ मध्ये काय होतं पेशंटची ब्रीथिंग जी आहे ती शॅलो होते आणि कशी होते फास्ट होते. आणि डिझनिया म्हणजे काय होतं पेशंटला श्वास घेताना त्रास होतो. ठीक आहे, या दोन गोष्टी जरी वेगळ्या असेल, जरी तुम्हाला सेम वाटत असेल तर थोडंसं त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, तर या पेशंटमध्ये काय होतं आपल्याला बघायला मिळतं अॅनाफिलॅक्सिसमध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रीथ पण बघायला मिळतं, डिझनिया पण बघायला मिळतो. त्याचबरोबर अजून काय बघायला मिळतं हायपोटेन्शन, ज्यामध्ये पण काय होतं हायपोटेन्शन होतं. ठीक आहे, तर हे जे आहे त्याच्यामध्ये तर किडनीमध्ये जे पेनवाला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला कुठेही आपल्याला बघायला मिळालेलं नाही. फिवर पण आपल्याला कुठेही बघायला मिळालं नाही. ठीक आहे, आता जो आपला फर्स्ट ऑप्शन तो काय म्हणतो बघा, हिमोलायट्रिक ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. म्हणजे हिमोलायट्रिक ट्रान्सफ्युजन रिॲक्शन म्हणजे काय झालंय, तुम्ही जो पेशंट आहे, ठीक आहे, जो काही पेशंट आहे त्याला आपण काय म्हणतो ब्लडचा रिसिव्हर, जो कोण काय करता ब्लड रिसिव्ह करत होता त्याला तुम्ही काय केलं होतं एका डोनरचं काय केलं होतं ब्लड दिलं होतं. ठीक आहे, ब्लड जो कोण डोनेट करतो त्याचं तुम्ही काय केलं होतं या पेशंटला ब्लड दिलं होतं. पण जेव्हा हा जो डोनर आहे आणि हा जो रिसिव्हर आहे, ठीक आहे, या दोघांचे जेव्हा कंपॅटिबिलिटी नसते, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो इनकम्पॅटिबिलिटी म्हणजेच काय झालं तुमचं जे काही तुम्ही ब्लड दिलेलं आहे ना ते काय नाहीये कंपॅटिबल नाहीये म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुमचा हा पेशंट ए पॉझिटिव्ह आहे आणि हा जो डोनर होता तो काय बी पॉझिटिव्ह आहे. मग तुम्ही काय केलं या बी पॉझिटिव्हचं ए पॉझिटिव्हला ब्लड दिलं, मग असं चालतं का, तर असं चालत नाही. ए पॉझिटिव्हला ए पॉझिटिव्हचं ब्लड गेलं पाहिजे किंवा ओ पॉझिटिव्हचं गेलं पाहिजे किंवा ओ निगेटिव्हचं गेलं पाहिजे. ठीक आहे, हे सोडून कुणाचंही ब्लड आहे ते काय होत नाही या पेशंटला चालणार नाही. ठीक आहे, आता तुम्ही काय केलंय बी पॉझिटिव्हचं ब्लड दिलंय, मग आता हा जो तुमचा पेशंट आहे, ठीक आहे, हा पेशंट काय करणार, जे तुम्ही बी पॉझिटिव्हचं ब्लड दिलंय आणि ह्या जेवढ्या काय बी पॉझिटिव्हच्या आरबीसी आहेत ह्या बी पॉझिटिव्हच्या आरबीसीला मारण्याचं काम कोण करणार, ह्या पेशंटचं डिफेन्स मेकॅनिझम करणार. ठीक आहे, म्हणून जर तुम्हाला कधी याच्या पुढे जर क्वेश्चन आला की बाबा जर एखाद्या पेशंटला आपण काय केलं इनकम्पॅटेबल ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी जे होतं, ठीक आहे, आता हे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होणार आहे का, कारण ते कंपॅटेबल नाहीये. पण डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी जे आहे ते कुणाच्या होतं, म्हणजे तुमचे जे रिसिव्हर आहेत, म्हणजे आता या केसमध्ये बघा आपला ए पॉझिटिव्ह होता आणि जो तुमचा डोनर आहे आपल्या केसमध्ये काय होता बी पॉझिटिव्ह होता. ठीक आहे, तर जे डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी असतं ते कुणाचं होतं, म्हणजे हा ए पॉझिटिव्ह वाल्या जे आरबीसी आहेत त्या डिस्ट्रक्ट होतात की हा जो बी पॉझिटिव्ह वाल्या आरबीसी आहेत त्या डिस्ट्रक्ट होतात. तर अशा वेळेस जो तुमचा डोनर असतो, ठीक आहे, जो तुमचा डोनर असतो ह्या डोनरच्या आरबीसी काय होतात डिस्ट्रक्ट होतात. डोनरच्या आरबीसी काय होतात डिस्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, तर तुमचा जो पेशंट आहे, जो तुमचा रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरचं डिफेन्स मेकॅनिझम करतं. का करतं, कारण जो तुमचा रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरच्या आरबीसीवर कुठला अँटीजन आहे ए अँटीजन आहे, म्हणून त्याचं आपण काय म्हटलं ए जे आहे त्याचा ब्लड ग्रुप म्हटलं. ठीक आहे, आणि जर तिथं डी अँटीजन असेल तर आपण काय म्हणतो ए पॉझिटिव्ह आपण ब्लड ग्रुप असं आपण म्हणतो. जसं त्याच्या आरबीसीवर ए आणि डी अँटीजन आहे त्याच प्रकारे त्याच्या जो प्लाझ्मा आहे, आरबीसीच्या बाहेर काय असतं प्लाझ्मा. ठीक आहे, तुमचा प्लाझ्मा जो आहे त्या प्लाझ्मामध्ये काय असतात अँटी बी अँटीबॉडी असणार. ठीक आहे, अँटी बी अँटीबॉडी असणार, म्हणजे जो तुमचा अँटीजन आहे त्याच्या अपोजिट त्याच्या प्लाझ्मामध्ये काय असतात अँटीबॉडी तयार तिथे असतात. मग तुमचं जे आरबीसी डिस्ट्रक्शन आहे ते तुमच्या स्वतःच्या आरबीसी डिस्ट्रक्शन करणार का तुमची बॉडी, बिलकुल करणार नाही. मग तुमची बॉडी कुणाच्या आरबीसी डिस्ट्रक्शन करणार, जो डोनर आहे, जे इनकम्पॅटेबल ब्लड तुम्ही ट्रान्सफ्यूज केलं आहे त्या आरबीसीला काय करायचं डिस्ट्रक्शन करण्याचं काम कोण करतं, जो रिसिव्हर आहे त्याची बॉडी करत असते. ठीक आहे, मग हे करत असताना तुमच्या आरबीसी काय केलं डिस्ट्रक्ट केलं, मग आता ह्या ज्या डिस्ट्रक्ट केलेल्या आरबीसी आहेत ह्या गप बसणार आहेत का, ह्या गप बसणार नाहीत. मग ह्या पेशी तुमच्यामध्ये काय करणार जॉन्डिस करणार. ठीक आहे, जॉन्डिस करणार, त्यानंतर काय करणार ए के आय करणार. का, कारण तुमच्या ज्या रिनल ट्युब्युल्स आहेत त्या एकदम छोट्या छोट्या मायन्यूट व्हेसिकल्स आहेत आणि हे जे तुमच्या क्लम्प्स ऑफ आरबीसी आहेत, ठीक आहे, आरबीसीच्या क्लम्प्स गुच्छे म्हणतात आरबीसीचे, आणि ते जाऊन काय होतं तुमच्या किडनीवर इफेक्ट होतात आणि पेशंट तुमचा काय होतो अॅक्यूट किडनी इंजुरीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे तुमच्या पेशंटला किडनीच्या रिजनमध्ये पेन होऊ शकतं. म्हणून तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर काय करायचे, त्याचे ब्लड ट्रान्सफ्युजन तुम्ही लावलेलं आहे, बीटीजी तुम्ही स्टार्ट केलेली आहे ती काय करायची आहे बंद करायची आहे. तिची ब्लड पेशंटचं ब्लडचं सॅम्पल परत घ्यायचं आहे, पेशंटची जी बॅग होती त्या बॅग मधलं परत एकदा सॅम्पल घ्यायचं आहे आणि हे दोन्ही नेऊन कोणाला द्यायचं आहे लॅबमध्ये नेऊन द्यायचं आहे आणि परत त्याचे क्रॉस मॅच करायचे आहे आणि क्रॉस मॅच केल्याच्या नंतर जर ते काय सगळं व्यवस्थित असेल
तर ठीक आहे, तुम्ही परत थोड्या वेळानंतर जर रिएक्शन सबसाईड झाली तर तुम्ही ते स्टार्ट करू शकताय. तुम्ही फिजिशियनला हे पण तुम्हाला फिजिशियनला इन्फॉर्म करावं लागेल ॲडव्हर्स रिएक्शन, ठीक आहे. आणि नंतर मग तुम्ही जर सगळं गोष्ट असेल तर तुम्ही जर आणि फिजिशियनने ऑर्डर टाकली परत रिस्टार्ट करा म्हणून, तर तुम्ही रिस्टार्ट करू शकताय. आणि जर जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही क्रॉस मॅच केलं आणि ते काय नाही इनकम्पॅटिबल आहे, तर इथे तुमचं कोण अडकतो, इथं अडकतो तुमचा जो आहे ज्याने काय केली आहे ती फर्स्ट अडकतो ज्याने काय केली आहे बॅग रिसीव्ह केली आहे. सेकंड अडकतो कोण, जिने काय केली आहे बीटी लावलेली आहे. ज्या 2 ज्या रजिस्टर्ड नर्स होत्या त्यांनी, ज्यांनी बीटी लावली आहे त्या अडकणार, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते मेजर कोणाचा रोल आहे, तर ज्यांनी काय केले आहे ट्रान्सफ्युजन केले आहे. बघा, जेव्हा पण एखादं चुकीचं इंजेक्शन दिलं जातं, चुकीचा ड्रग जे एखाद्या पेशंटला ॲडमिनिस्टर केला जातो, तेव्हा जो एंडवाला जो पर्सन आहे, ज्याने काय केलं आहे, ॲक्चुअली ड्रग ॲडमिनिस्टर केला आहे, त्याला जबाबदार मानलं जातं. कारण ती त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तो जो ड्रग आहे, तो ड्रगचं लेबल प्रॉपरली चेक करणं, त्या ड्रगचं पूर्ण जे आहे ते बॅच नंबर, एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पेशंटला राईट ड्रग दिला जातोय का, त्याचीच ऑर्डर आहे का, ज्या तुकारामला पेशंट देतात तुकारामला दिलं जातंय का, तुकारामच्या ऐवजी सकारामला आपण ड्रग देतोय, हे पण जे आहे तर जो एंड युजर आहे त्याचं काम असतं. त्यामुळे जे सर्वात रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे या अशा गोष्टी झाल्या तर कुठला असतो, एंड युजर असतो. आणि मग अशा वेळेस अडकतो कोण, तुमचा एंड युजर अडकतो. जरी तो लॅबवाला म्हटला असेल बाबा मी जरी ए पॉझिटिव्हच्या ऐवजी बी पॉझिटिव्ह दिलं असतं, तरी पण काम कोणाचं होतं चेक करायचं, ह्या 2 जणांचं काम होतं, ठीक आहे. त्यामुळं जेव्हा भेटी देत असतो तेव्हा जे आहे ते आपल्याला जे व्यवस्थित काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, ठीक आहे. तर मग मी काय म्हटलं आता, जे तुमची हिमोरेटिक ट्रान्सफ्युजन रिएक्शन असते याच्यामध्ये एकेआय होतं आणि एकेआयमुळे काय होतं, तुमच्या किडनी रिजनमध्ये पेन व्हायला लागतं. त्याचबरोबर तुमची बॉडीची डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे काय होतं, तुमचं फीवर आणि चिल्स जे आहे तुम्हाला यायला लागतात. म्हणून ऑप्शन ए काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. During early post-operative period after thyroidectomy, which of the following finding is a cause of concern? ठीक आहे, पेशंटला काय केलंय तुम्ही, थायरॉइडक्टॉमी केलेली आहे आणि थायरॉइडक्टॉमी केल्याच्या नंतर खालीपैकी कुठली जी फाइंडिंग आहे ती तुम्हाला काय वाटते, कॉज ऑफ कन्सर्न वाटते. म्हणजे अशी फाइंडिंग वाटते की बाबा त्याच्यामुळे पेशंटला हार्म होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, इन्फॉर्म करायला पाहिजे कुणाला, सर्जनला, ज्याने काय केलेलं आहे थायरॉइडक्टॉमी केलेली आहे. थायरॉइड म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड. काय करायचे होते आपल्याला, रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड आपल्याला रिमूव्ह करायची होती आणि त्या सर्जनने थायरॉइड ग्लँड रिमूव्ह करून गेले. सर्जन थायरॉइड ग्लँड रिमूव्ह करून गेले आणि मग नंतर आपल्याला काय कुठली तरी एक काय फाइंडिंग्स मिळाली जी की आपल्याला काय करते, कन्सर्न करते पेशंटच्या बद्दल. पेशंट आपला काय असू शकतो, थोडासा धोक्यात आहे असं आपल्याला वाटते. बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, ऑब्विसली जर माझी थायरॉइड ग्लँड काढलेली असेल तुम्ही, म्हणजे तुम्ही काय केलं तिथं एक सर्जिकल तुम्ही काय केली, एक चीर मारली, तुम्ही एक इन्सिजन घेतलेला आहे, ठीक आहे. तुम्ही एक इन्सिजन घेतलाय, तिथं माझं ब्लड लॉस झालेलं आहे तिथलं, ठीक आहे. तिथलं जे लोकल आहे माझं ब्लड लॉस झालेलं आहे, ठीक आहे. तिथलं माझं टेम्परेचर चेंज झालेलं आहे, तर माझं लोकल इन्फ्लामेटरी चेंजेस जे आहेत ते झालेले आहेत. त्याच्यामुळे माझं सोर थ्रोट होणं हे काय आहे, एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे. असं होऊ शकतं का, तुम्ही माझ्या पूर्ण इथं गळ्यामध्ये कापलाय आणि मी एकदम ठीक आहे, मला कुठल्याही प्रकारचं सोर थ्रोट नाहीये, काय नाही, त्याचं पेन नाही, असं होऊ शकतं का, पॉसिबल नाही. तुम्ही जर मॅनिप्युलेशन केलं असेल, सर्जिकल मॅनिप्युलेशन जर तुम्ही जेव्हा करता, ठीक, सर्जिकल मॅनिप्युलेशन जेव्हा करता, तर लोकल जे सिम्पटम्स आहे ते तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. कसं आहे, एक्सपेक्टेड आहे. पण सोर थ्रोट काय आपल्याला थोड्या दिवसासाठी एक्सपेक्टेड आहे. ते जर खूप लांब दिवसासाठी असलं, खूप जर क्रोनिक दिवसासाठी होत असेल तर ते पण एक्सपेक्टेड नाहीये. पण आपल्याला काय म्हटलं, अर्ली पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये म्हटलं. अर्ली पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड म्हणजे खूप लवकर, ठीक आहे, खूप लवकर जेव्हा आपल्याला काय झालेलं आहे असं होत असेल, हे काय आहे, एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, सोअर थ्रोट होणं ठीक आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, कंप्लेंट्स ऑफ पेन इन द एरिया ऑफ सर्जिकल इन्सिजन. आता हे पण सेम आहे, तुम्ही जिथं सर्जिकल इन्सिजन घेतलेला आहे, जिथं ज्या ठिकाणी तुम्ही काय केलं आहे, कट मारलेला आहे, तर कट मारल्या ठिकाणी तुम्ही काय केलं, स्टिचेस दिलेले आहेत. आणि ह्या स्टिचेस दिलेल्या ठिकाणी तुम्हाला थोड्या वेळानंतर जेव्हा अनस्थेशियाचा इफेक्ट थोडंसं उतरेल तेव्हा तुम्हाला इथं पेन होणं पण काय साहजिक आहे, एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. पेन होणं पण तिथं एक्सपेक्टेड आहे, म्हणून हे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, कार्पल स्पाझम व्हेन द ब्लड प्रेशर इज टेकन. बघा जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर घेता, ब्लड प्रेशर घेतल्यानंतर काय झालं, तुमचा कार्पल स्पाझम झाला, हे ठिकाणी याला आपण काय म्हणतो, कार्पल स्पाझम म्हणतो. जेव्हा तुमचा कार्पल स्पाझम झाला त्याला आपण म्हणतो, कुठला साईन म्हणतो आपण, ट्रॉसस साईन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉजस साईन म्हणतो. ट्रॉसस साईन कधी बघायला मिळतो आपल्याला, हायपोकॅल्शियमियामध्ये बघायला मिळतो. कधी बघायला मिळतो आपल्याला, हायपोकॅल्शियममध्ये. दुसरा कुठला साईन बघायला मिळतो, चॉपस्टिक साईन, ठीक आहे. चॉपस्टिक साईन जो आहे आपल्याला अजून एक साईन आहे जो की आपल्याला हायपोकॅल्शियममध्ये बघायला मिळतो. बरं, आता आपल्याला सी ऑप्शन काय सांगितलं की कार्पल स्पाझम व्हेन ब्लड प्रेशर टेकन, हे आपल्याला कधी बघायला मिळतं, प्रोसेस साईन बघायला मिळतं, याला आपण काय म्हणतो, प्रोसेस साईन म्हणतो. आणि कधी बघायला मिळतं, हायपोकॅल्शियममध्ये बघायला मिळतं. थायरॉइडक्टॉमी करताना एक्सपेक्टेड आहे का, नाही, ठीक आहे. आपल्याला हे एक्सपेक्टेड नाही, हे आपल्याला कधी बघायला मिळतं, हायपोकॅल्शियममध्ये बघायला मिळतं. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, टेम्परेचर ऑफ 101 डिग्री फॅरनहाइट. जर एखाद्या पेशंटला
101 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर आहे, म्हणजे काय पेशंटचं टेम्परेचर काय थोडक्यात एलिव्हेटेड आहे. ठीक आहे. आणि जर तुमचा जो पेशंट आहे, ठीक आहे, तुमचा जो पेशंट आहे त्याला अर्ली पिरियडमध्ये, ठीक आहे, अर्ली पिरियडमध्ये थोडंसं त्याचं टेम्परेचर वाढत असेल, 101 डिग्री फॅरनहाईट वाढत असेल, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पेशंटचे जे आहे ते लोकल इन्फ्लॅमेटरी चेंजेसमुळे किंवा पेशंट जेव्हा आपण जे काही सर्जिकल प्रोसिजर केले त्या सर्जिकल प्रोसिजरमुळे बॉडी काय करू शकतो, थोडंसं हिटअप करण्याचा प्रयत्न करू शकते ॲज अ कंपन्सेशन मेकॅनिझम. थोड्या जर वेळासाठी होत असेल, अर्ली पिरियडमध्ये होत असेल, थोडंसं टेम्परेचर वाढत असेल, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण पण हेच जर तुमचं टेम्परेचर, तुमचं टेम्परेचर 24 किंवा 48 आवर्स नंतर जर वाढत असेल आणि जर ते काय कन्सिस्टंटली इन्क्रीज होत असेल किंवा कॉन्स्टंटली इन्क्रीज होत असेल, ठीक आहे, म्हणजे 101 डिग्री सेल्सिअस जे आहे ते 12 तासापासून आहे, ठीक आहे, किंवा 101 डिग्री पासून वाढत आहे, ठीक. असं जर होत असेल तर हे काय आहे, हे आहे तुमचं सिस्टेमिक चेंजेस. याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, कुठेतरी पेशंटमध्ये काहीतरी सिस्टेमिक चेंज झालेला आहे किंवा पेशंटमध्ये हे काय साईन ऑफ इन्फेक्शन आहे. काय आहे, साईन ऑफ इन्फेक्शन आहे. आता इथे तुमची लोकल सिस्टीम जी आहे ती इथे इन्व्हॉल्व नाहीये. तुमची आता सिस्टेमिक जी आहे डिफेन्स मेकॅनिझम आहे, तिने आता काय केलंय, कार्यभार सांभाळलेला आहे. ठीक आहे. कारण तुमचं 24 तासानंतर 48 तासानंतर जर तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर तुमच्या इथे सायन्स ऑफ इन्फेक्शन आहेत किंवा कुठतरी काहीतरी सिस्टेमिक काय झालेला आहे, घपला झालेला आहे. ठीक आहे. मग तुमचं हे जे आहे तर टेम्परेचर 101 डिग्री फॅरनहाईट आणि अर्ली पिरियडमध्ये हे पण तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे. आता मी फर्स्ट एक्सेप्टेड, आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, सेकंड एक्सपेक्टेड आहे, थर्ड आणि लास्ट एक्सपेक्टेड आहे. थर्ड जे आहे ते आपल्याला थोडंसं एक्सपेक्टेड नाही, आपल्याला वाटत नाही की बाबा हे असं थायरॉइडच्या पेशंटमध्ये होऊ शकतं. बघा, जेव्हा तुम्ही थायरॉइड कमी करता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही ही थायरॉइड ग्लँड काढून टाकत असता, थायरॉइड ग्लँडच्या बरोबर मागे एक ग्लँड असेल, नाव आहे पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड. आणि ह्या पॅराथायरॉइड ग्लँडचे जे आहेत दोन हॉर्मोन्स आहेत. कुठले कुठले आहेत, एक आहे तुमचा पॅराथायरॉइड हार्मोन आणि दुसरा आहे कॅल्सिटोनिन. हे दोन्ही पण हार्मोन जे आहेत तुमच्या कॅल्शियमचं काय करतात, रेग्युलेशन करतात. कॅल्शियमला कमी करणं, जास्त करणं हे कोण करतं, तुमचं पॅराथायरॉइड आणि कॅल्सिटोनिन हार्मोन करतात. त्यापैकी हा जो पॅराथायरॉइड हार्मोन आहे, हा पॅराथायरॉइड हार्मोन काय करतो बघा, तुमचं जे बोन आहे, बोन मधलं कॅल्शियम काय करत असतो, ब्लड मध्ये घेऊन येत असतो. काय करत असतो, बोन मधलं कॅल्शियम ब्लड मध्ये घेऊन असतो. ठीक आहे. पॅराथायरॉइड म्हणजे पण आपण बघितलं की डायरेक्ट पण फंक्शन असतात आणि इनडायरेक्टली पण फंक्शन असतात. त्यापैकी एक डायरेक्टली जो फंक्शन आहे तो काय करतो, कॅल्शियम मधलं बोन मधलं जे काय कॅल्शियम आहे त्या कॅल्शियमला काय करतो, ब्लड मध्ये आणण्याचं काम करत असतो. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, तुमचं ब्लड मधलं कॅल्शियम जे आहे, ब्लड मधलं कॅल्शियम जे आहे ते वाढवलं जातं. कोण वाढवतो, पॅराथायरॉइड हार्मोन वाढवतो. त्याच्या अपोजिट तुमचा काय करतो, कॅल्सिटोनिन काम करतो. कॅल्सिटोनिन काय करतो, कॅल्शियमला इकडून इकडे घेऊन जातो. ठीक आहे. कोण घेऊन जातं, कॅल्सिटोनिन. इथं कन्फ्युज होऊ नका परत. हे तुमचा बोन आहे. ठीक आहे. हे काय तुमचा बोन आहे आणि हे काय ब्लड वेसल आहे. ठीक आहे. हे काय ब्लड वेसल आहे. मग हे जे आहे कॅल्शियम इकडून इकडे घेऊन जाण्याचं काम कोण काम करतं, तुमचं कॅल्सिटोनिन करतं. म्हणजे ब्लड मधलं कॅल्शियम जे आहे ते काय करतं, ब्लड मधलं कॅल्शियम कमी करतं. बघा, आता जर तुम्ही थायरॉइड ग्लँडचे जेव्हा तुम्ही काय करता, ऑपरेटिव्ह प्रोसिजर करतात, तुम्ही काय करता, थायरॉइड ग्लँडवर इथं ऑपरेट करता, तुम्ही इथे काय केले, इन्सिजन घेतले, काहीतरी तुम्ही करता, एकूण काटकूट करता, एकूण काटकूट करता. ठीक आहे. आणि असं करत असताना जर तुमच्याकडून चुकून जे आहे ते पॅराथायरॉइड ग्लँड जी आहे ही जर डॅमेज झाली तर तुमचं पॅराथायरॉइड हार्मोन कमी येणार. पॅराथायरॉइड हार्मोनची जर कमी झाली तर तुमचं जे आहे ते बोन मधून ब्लड मध्ये येणारं कॅल्शियम बंद होणार आणि पेशंटमध्ये दिसणार तुम्हाला सिम्पटम्स ऑफ हायपोकॅल्शियमिया. ठीक आहे. सिम्पटम्स ऑफ हायपोकॅल्शियमिया तुम्हाला दिसणार. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार, टॉसस साईन दिसणार, चॉस्टिक साईन दिसणार. त्यानंतर सर्वात डेंजर म्हणजे तुम्हाला पेशंटमध्ये दिसू शकतं ते म्हणजे लॅरिंजियल स्पाझम. लॅरिंजियल स्पाझम. आणि एकदा जर लॅरिंजियल स्पाझम बसला तर तुमचा एअरवे जो आहे तो गेला खड्ड्यात. तुमचा एअरवे जो आहे तो गेला खड्ड्यात. म्हणून ह्या पेशंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एअरवे मॅनेजमेंट करायचं आहे. जर पेशंटमध्ये कॅल्शियम नसेल तर तुमचा लॅरिंजियल स्पाझम बसू शकतो पेशंटला. म्हणून एअरवे मॅनेजमेंट ही फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही काय करायला पाहिजे, IV कॅल्शियम जे आहे ते पेशंटला दिलं पाहिजे. डायरेक्ट पुश करायचं काय, डायरेक्ट पुश करायचं नाही आहे, डायल्युशन मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे जे सगळं जे रामायण महाभारत होतं हे कुणामुळे होते, तुमच्या पॅराथायरॉइड ग्लँड काय केले आहे, तुमच्या सर्जनने पॅराथायरॉइड ग्लँड काय केले आहे, ऍक्सिडेंटली रिमूव्ह केली आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, सर्जनला सांगायचं बाबा तुम्ही काय केलंय, असा एक कांड केलेला आहे, प्लीज या आणि तुमचं काय करा, तुमचा जो कांड तुम्ही केलाय तो तुम्ही काय करायचा आहे, निस्तारायचा आहे आता. ठीक आहे. तोपर्यंत मी काय करतो, एअरवे मॅनेजमेंट करतो आणि पेशंटला IV कॅल्शियम ग्लुकोनेट जे आहे ते मी देतो. बोलस देत आहे का, मी बोलस देत नाही, मी काय करतो, त्याला डायल्युशन मध्ये देत आहे. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही या आणि मग नंतर बघा तुम्ही काय करायचं इथे. ठीक आहे. माझं काम इथपर्यंत होतंय की मी पेशंटला काय करत आहे, इथे प्रायमरी मॅनेजमेंट देत आहे. आता पुढचं जी सर्जिकल मॅनेजमेंट आहे ही तुमची जिम्मेदारी आहे. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये ऑप्शन सी जो आहे तो इथे काय असणार, तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन.
टाईप 2 डायबिटीज मेलायटस इज ऑल्सो नोन ॲज टाईप 2 डायबिटीज मेलायटिसला दुसरं काय म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, जेव्हा आपण डायबिटीज मेलायटिस बघत असतो, ठीक आहे, डायबिटीज मेलायटिस बघत असतो, हा डिसीज कशाचा आहे तुमचा, त्याला आपण काय म्हणतो, ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात, तुमच्याकडे शुगर म्हणतात. जेव्हा तुम्ही एक CHO बनून जाणार, ठीक आहे, जेव्हा तुम्ही घरोघर जाणार तेव्हा तुम्ही कुठला प्रोग्राम करणार, NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज, ज्यामध्ये हा जो आहे DM, तुमचा सर्वात जास्त पेशंट येतात तो कुठले येतात, DM आणि हायपरटेन्शन. DM आणि हायपरटेन्शन, ज्याचा तुम्ही BP चेक करताय तो तुम्हाला हायपरटेन्शन निघतो, ज्याचा तुम्ही शुगर चेक करताय तो तुम्हाला डायबेटिक निघतो. तुम्हाला कळत नाही कुणाची कोणती एंट्री कुठं करावी, तुमचं डोकं पागल होऊन जाईल, कारण तुम्ही ज्याची ब्लड शुगर चेक करताय तो पण DM निघतोय, तुम्ही ज्याचा ब्लड प्रेशर चेक करताय तुम्ही ते हायपरटेन्शन निघतोय. पेशंट म्हणतोय मला काय झालं नाहीये, पण तुमचं तिथं BP वाढून येत आहे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला पेशंटला सांगावं लागतं, बाबा बीपीच्या गोळ्या तुला घ्यायची गरज आहे. पेशंट हो म्हणतो, घेऊन जातो घरी, बीपीच्या गोळ्या खात नाही, थोड्या वेळानंतर येतो CVA होऊन, ठीक आहे. हे जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं कुठं, ग्रामीण भागामध्ये, पेरिफेरीमध्ये. ॲज अ CHO तुम्ही जेव्हा जॉब करणार, ठीक आहे, भविष्यामध्ये, तेव्हा तुम्हाला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला टॅकल कराव्या लागणार आहेत. आणि कुठला प्रोग्राम आहे हा, NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर आपला क्वेश्चन म्हणतोय टाईप 2 डायबिटीज कशाला म्हणतात. बघा, डायबिटीज आपल्याकडे काय, बघा, टाईप 1 डायबिटीज कशाला म्हणतो आपण हे बघूया, टाईप 2 कशाला म्हणतात हे बघूया. बऱ्याच जणांना टाईप 1 काय आहे, तर हा काय आहे, इन्शुलिन डिपेंडन्स डायबिटीज मेलायटिस, त्याला आपण काय म्हणतो IDDM, काय, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तुमची इन्शुलिन जे आहे ती इन्शुलिनची काय असते, डेफिशियन्सी असते. इन्शुलिनची काय असते, डेफिशियन्सी असते. यालाच आपण काय म्हणतो, ज्युवेनाईल डायबिटीज असं आपण म्हणतो. ज्युवेनाईल डायबिटीज असं आपण म्हणतो का, कारण हे लहानपणापासून असतो. त्यानंतर सेकंड टाईप जो आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉन इन्शुलिन, NIDDM, नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस. काय म्हणतो, सॉरी, नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, अडल्ट अडल्ट ऑनसेट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अडल्ट ऑनसेट, अडल्ट ऑनसेट डायबिटीज मेलायटिस असं सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमचं जे इन्शुलिन आहे, इन्शुलिनची डेफिशियन्सी नसते. इन्शुलिन याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असतं, पण तुम्हाला इन्शुलिनचा रेजिस्टन्स आलेला असू शकतो. इन्शुलिनचा रेजिस्टन्स आलेला असू शकतो. म्हणून जर तुमचं जर टाईप 1 असेल तर याच्यामध्ये काय आहे, तुमची इन्शुलिन डेफिशियन्सी आहे. मेन प्रॉब्लेम काय तुमचा, इन्शुलिनची डेफिशियन्सी. मग तुम्हाला पेशंटमध्ये ट्रीटमेंटमध्ये काय द्यावं लागेल, या पेशंटला इन्शुलिन द्यावं लागेल. पेशंटला काय करावं लागेल, इन्शुलिन तुम्हाला द्यावं लागेल. टाईप 2 जर असेल तर याच्यामध्ये काय आहे, तुमचं इन्शुलिनचं रेजिस्टन्स आलेला आहे. म्हणून तुम्ही याच्यामध्ये काय करू शकताय, पेशंटला तुम्ही इन्शुलिन देऊन फायदा नाही. तुम्ही जेवढे पेशंटला इन्शुलिन दिला ते काही उपयोगाचं नाही का, कारण पेशंटचा इन्शुलिनमध्ये रेजिस्टन्स आलेला आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ओरल हायपोग्लायसेमिक एजंट द्यावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला काय करावं लागेल, डायटरी मॉडिफिकेशन्स करावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला काय करावं लागेल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करावे लागतील. पेशंटला काय सांगायला लागेल, बाबा व्यायाम कर, ठीक आहे, कुठल्या गोष्टी खायच्या, कुठल्या गोष्टी नाही खायच्या, हे जे सगळं आहे तुम्हाला हे सगळं मॅनेजमेंट करायला लागेल कुठं, टाईप 2 डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे. तर मेजरली जे आहेत आपल्या सिलेबसमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 हे दोनच स्टडी केलं जातात. आता नवीन याच्यामध्ये टाईप 3 पण एक आलेला आहे, ठीक आहे. कुठला, टाईप 3. याच्यामध्ये काय होतं, तुमचं जे आहे ते, हा डायबिटीज जे असतं, हा डायबिटीज जो आहे हा कसा असतो, सेकंडरी टू पॅनक्रियाटिक डिसऑर्डर असतो. सेकंडरी टू पॅनक्रियाटिक डिसऑर्डर्स. जर एखाद्या पेशंटला पॅनक्रियाटिक काही डिसऑर्डर्स असतील आणि त्या पॅनक्रियाटिक डिसऑर्डरमुळे जर पेशंटला डायबिटीज झाला असेल तर त्याला आपण कुठलं म्हणतो, टाईप 3 डायबिटीज असं आपण म्हणतो. पॅनक्रियाटिक डिसऑर्डर झाल्यामुळे काय होतं, तुमचा जो पॅनक्रियाज आहे याच्यामध्ये काय बनतं, तुमचं इन्शुलिन बनतं, ठीक आहे. इन्शुलिन जे आहे ते बनतं, ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एक आला आहे कुठला, मॉडी मॉडी याला आपण म्हणतो मॅच्युरिटी. हा डायबिटीजचा टाईप आहे, जसं टाईप 1, टाईप 2, टाईप 3 ना, तसंच मॉडी म्हणून एक नवीन टाईप आला आहे. हे तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलं नसेल, ठीक आहे. हे तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलं असेल. कुठला, मॉडी, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज मेलायटस, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज मेलायटस. हे जे आहे तुम्हाला जवळपास वयाच्या 25 वर्षापेक्षा थोडंसं कमीच्या याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतो, याचा ऑनसेट बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये पण काय असते, इन्शुलिनचीच काय असते, डेफिशियन्सी असते. ज्यामध्ये काय असते, इन्शुलिनची डेफिशियन्सी असते. जसं तुमचा जुवेनाईल आहे, तुम्हाला जवळपास 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षामध्येच काय होतो, डायग्नोस होतो. पण हा जो आहे तुमचा मॉडी जवळपास एक 20 ते 25 वर्ष वयाच्या याच्यामध्ये काय तुम्हाला डायग्नोस होतो. कुठला, मॉडी, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज मेलायटस, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, मॉडी म्हणतो. मॅच्युरिटी ऑनसेट ऑफ डायबिटीज मेलायटस ऑफ यंग मॉडी, ठीक आहे. चला, तर आपला क्वेश्चन काय म्हणतो, टाईप 2 जो आहे त्याला आपण काय म्हणतो, तर बघा, जुवेनाईल कशाला म्हणतो आपण, टाईप 1 ला म्हणतो. टाईप 1 ला म्हणतो. अडल्ट ऑनसेट कशाला म्हणतो आपण, टाईप 2 ला म्हणतो. जेस्टेशनल डायबिटीज हे जे अशा ज्या प्रेग्नंट लेडी आहेत जे की काय असतात, त्यांचे जेव्हा तुम्ही काय करतात, डायबिटीज चेक करतात,
जेव्हा ते प्री प्रेग्नंट स्टेटमध्ये असतात तेव्हा त्यांना डायबेटिक नसतं, पण जेव्हा ते प्रेग्नन्सी त्यांची कन्सिव्ह होते तेव्हा त्यांना डायबिटीज होते. आपण काय म्हणतो जस्टेशनल डायबिटीज असं आपण म्हणतो. डीएमएच इन्फेक्शन याचं काही घेणं देणं नाहीये, पण ऑप्शन बी काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज नॉट रिलेटेड टू कुशिंग ट्रायड. खालीलपैकी कुठला जो घटक आहे तो कुशिंग ट्रायडच्या रिलेटेड नाही हे आपल्याला विचारलं आहे. बघा ट्रायड म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये 3 गोष्टी असणार आहेत. 3 गोष्टी असणार आहेत आणि आपल्याला कुठला ट्रायड विचारला, आपल्याला विचारला आहे कुशिंग ट्रायड. कुशिंग ट्रायड जो आहे तो आपल्याला कुठे बघायला मिळतो, कुशिंग ट्रायड आपल्याला बघायला मिळतो इन्क्रीज आयसीपी. जर एखाद्या पेशंटचा इंट्राकॅनियल प्रेशर जर वाढलेला असेल मग ते कुठल्याही कारणाने वाढलं असू शकतं. पेशंटमध्ये काय असू शकतं, इंट्राकॅनियल ब्लिडिंग झालेली असू शकते, पेशंटला काहीतरी ट्रॉमा झालेला असू शकतो, पेशंटचा आरटी झालेला असू शकतो, कुठलीही गोष्ट असू शकतं आणि त्या कुठल्या पण गोष्टीमुळे काय झालं पेशंटचा आयसीपी वाढलेला आहे. आणि जर एखाद्या पेशंटचा आयसीपी वाढलेला असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात एक ट्रायड. त्या ट्रायडला आपण म्हणतो एसबीआय. एस बी आणि आपण त्याला काय म्हणतो आय म्हणतो. एस म्हणजे काय होतं, या पेशंटचा सिस्टॉलिक बीपी काय होतो वाढतो. पेशंटचा काय होतो सिस्टॉलिक बीपी वाढतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतो. काय बघायला मिळतं ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतं. आणि तिसरी गोष्ट काय बघायला मिळते पेशंटमध्ये बघायला मिळतं आपल्याला इरेग्युलर रेस्पिरेशन. इरेग्युलर रेस्पिरेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याच्या 3 गोष्टी असतील तर ते एखाद्या पेशंटमध्ये काय म्हणू शकतो आपण कुशिंग ट्रायड आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, काय म्हणू शकतो कुशिंग ट्रायड आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतंय सिस्टॉलिक बीपी वाढतो, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. हायपोथर्मिया आतापर्यंत आपण बघितलं नाही. ब्रॅडिकार्डिया आहे बघा ब्रॅडिकार्डिया आणि वायडन्ड पल्स प्रेशर. वायडन्ड पल्स प्रेशर जे आहे ते सिस्टॉलिक बीपी वाढतोय याचा अर्थ काय होतो तुमचा पल्स प्रेशर पण वाढतोय. फॉर एक्झाम्पल तुमचा जो नॉर्मल बीपी काय ते 120/80 आहे आणि याचं तुम्ही पल्स प्रेशर जर काढायचं झालं तर पल्स प्रेशर कसं करता तुम्ही 120 - 80 असं करता बरोबर. मग हे येतं 40 येतं. मग हे 40 तुमचा काय झालं तर पल्स प्रेशर झाला. पण एखाद्या पेशंटचं जर काय झालं असेल आयसीपी जर वाढलेला असेल त्याचं जर तुम्हाला काय बघायला मिळते त्याची जी हे आहे बीपी आहे तुम्हाला अशी बघायला मिळते 200/100 200/100. मग याचं जर तुम्ही काय काढलं पल्स प्रेशर जर काढलं तर 200 - 100 किती येतं 100 येतं. म्हणजे हे काय आहे नॉर्मल आहे का तर हे नाही. याला काय म्हणतो आपण वायडन्ड पल्स प्रेशर. वायडन्ड पल्स प्रेशर असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, तर हे जे आहे आपल्याला बघायला मिळतं, पण हायपोथर्मिया जे आहे आपल्याला बघायला मिळत नाही. कशामध्ये कुशिंग ट्रायडमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. बघा जो तुमचा कुशिंग शब्द आहे या कुशिंग शब्दाच्या रिलेटेड जे आहे ते बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी आहेत आणि त्या एक्झामिनरच्या एकदम फेवरेट आहेत. बघा जेव्हा आपण कुशिंग ट्रायड बोलतो तर हे कशाबद्दल आहे आपलं इन्क्रीज आयसीपी बद्दल आहे. कशाबद्दल आहे इन्क्रीज आयसीपी मध्ये. याच्यामध्ये काय होतं शॉर्ट एस बी आणि आय. याच्यामध्ये काय होतं सिस्टॉलिक बीपी काय होतो वाढतो, काय होतं ब्रॅडिकार्डिया होतो आणि काय होतं इरेग्युलर रेस्पिरेशन्स होतात. इरेग्युलर रेस्पिरेशन्स ठीक आहे. हे कशामध्ये होतं कुशिंग ट्रायडमध्ये होतं. त्यानंतर कुशिंग जर डिसीज बद्दल बोललं तुम्हाला कशाबद्दल बोललो कुशिंग डिसीज बद्दल तर त्याच्यामध्ये काय होतं तुमचा पिट्युटरीचा काय होतो ऍडिनोमा होतो. काय होतं पिट्युटरी ऍडिनोमा होतो आणि पिट्युटरीचा ऍडिनोमा झाल्यामुळे तुमचं काय होतं ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन जो आहे एसीटीएच तो वाढतो. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो कुशिंग डिसीज असं आपण म्हणतो. आणि जर तुम्हाला काय विचारलं कुशिंग डिसऑर्डर जर विचारलं कुशिंग डिसऑर्डर जर विचारलं तर हा काय होतो ठीक आहे कुशिंग सिंड्रोम कुशिंग सिंड्रोम जर तुम्हाला विचारलं कुशिंग सिंड्रोम जर तुम्हाला विचारलं तर याच्यामध्ये काय होतं तुमचा कॉर्टिझॉल वाढतात. ठीक आहे कॉर्टिझॉल होतात ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून जे हार्मोन येतो जे तुमचे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत ते वाढतात आणि त्याच्यामुळे जर एखादा डिसीज होते आपण काय म्हणतो कुशिंग डिसीज असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे तुम्हाला काय विचारू शकतात कुशिंग अल्सर कुशिंग अल्सर कुशिंग अल्सर याच्यामध्ये काय होतं तुमचे जे बर्न पेशंट असतात बर्न पेशंट म्हणजे काय गॅस्ट्रिक अल्सर होतं त्याला आपण काय म्हणतो कुशिंग अल्सर आपण म्हणतो. त्या कुशिंग अल्सर सारखाच एक आहे कर्लिंग अल्सर. काय आहे कर्लिंग अल्सर. कर्लिंग अल्सर याच्यामध्ये पण कन्फ्युज व्हायचं नाही आहे. कर्लिंग अल्सर आपल्याला काय दाखवतं तर जे काही स्ट्रेसमुळे होणारे अल्सर्स आहेत स्ट्रेसमुळे होणारे अल्सर त्याला आपण काय म्हणतो कर्लिंग अल्सर म्हणतो. समजलं कुशिंग डिसीज मध्ये कुशिंग जो तुमचा वर्ड आहे या कुशिंग वर्डच्या रिलेटेड जे आहे ते आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी सगळे आपण काय केलं तिथे एक्सप्लेन केलं. कुशिंग ट्रायड काय होतं तुमचं आयसीपी वाढल्यामुळे होऊ शकतो. कुशिंग डिसीज हा काय होतो तुमच्या पिट्युटरीचा ॲडिनोमा झाला म्हणजे काय कॅन्सर झाला आहे आणि कुठल्याही पण गोष्ट एखादी कॅन्सर होत असेल तिथे काय होतं तिथल्या जागची ग्रोथ वाढते जो बॉडी जो ऑर्गन आहे त्या ऑर्गनची फंक्शन वाढतं. ठीक आहे आपण काय होतो मग याच्यामुळे काय होतं तुमचं एसीटीएच जे आहे ते लेवल वाढायला लागतं. त्यानंतर कुशिंग सिंड्रोम मध्ये काय होतं तुमचं कॉर्टिझॉल लेवल वाढायला लागतात आणि कुशिंग अल्सर कशामध्ये होतं बर्नच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि सेम असतं एक कुठलं कर्लिंग अल्सर हे आपल्याला कशामध्ये बघतात स्ट्रेसचे जे पेशंट असतात ज्यांना स्ट्रेस आहे खूप त्यांच्यामुळे ते स्ट्रेस अल्सर जे आपल्याला बघायला मिळू शकतो. तुमचे कुठले कुठले इथे क्लिअर झाले कुशिंग ट्रायड क्लिअर झाला कुशिंग डिसीज क्लिअर झाला कुशिंग सिंड्रोम क्लिअर झाला कर्लिंग अल्सर क्लिअर झाला आणि कुशिंग अल्सर पण इथे क्लिअर झालेला आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे बी करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
विच पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फंक्शन्स ॲज अ गोनॅड्स इन फिमेल. कुठला जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे फिमेलमध्ये गोनॅड सारखं काम करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला ओव्हरी, युटरस, फॅलोपियन ट्यूब आणि अँपुला. बघा, गोनॅड जे असतात, ठीक आहे, गोनॅड्स, जे गोनॅड असतात त्यांचे दोन काम असतात. एक तर त्यांचं प्रायमरी काम जे असतं आणि एक त्यांचं सेकंडरी काम असतं. प्रायमरी काम काम काय असतं त्यांचं? प्रोड्यूस गॅमेट, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. जे तुमचे गॅमेट्स आहेत, ठीक आहे, गॅमेट्स आहेत त्यांचं प्रोडक्शन करणं हे त्यांचं काय असतं? प्रायमरी काम असतं. आणि सेकंडरी असतं त्यांचं म्हणजे प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स. प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स. कुठले हॉर्मोन? सेक्स हॉर्मोन्सचं काय करणं? प्रोडक्शन करणं हे त्यांचं काय असतं? सेकंडरी काम असतं. ठीक आहे. मग जर तुमचे मेल असतात, ठीक आहे, मेल असतात आणि फिमेल असतात. ठीक आहे, मेल आणि फिमेल. तर मेल जे आहेत, मेलमध्ये प्रायमरी काम कुठलं असतात? सेकंडरी काम कुठलं असणार तुमच्या गोनॅडचं? आणि फिमेलमध्ये मेल जो तुमचा गोनाड आहे त्याला आपण काय म्हणतो? टेस्टिस असं आपण म्हणतो. आणि जो तुमच्या फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये काय म्हणतो आपण? फिमेलमध्ये आपण काय म्हणतो? ओव्हरीज. ओव्हरीज. ठीक आहे. हे काय तुमच्या काय झाले? गोनॅड्सची नावं झाली. त्यानंतर मेलमध्ये जे टेस्टिस आहेत त्यांचं प्रायमरी काम आहे स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार करणं. स्पर्मॅटोजेनेसिस त्यालाच आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोजेनेसिस. याच्यामध्ये काय होतं? प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. प्रोडक्शन ऑफ स्पर्म. जसं की आपण सांगितलं होतं की तुमची जी गोनॅड असतात त्या गोनॅडचं पहिलं काम काय असतं? प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. तर मेल गॅमेट्स कुठला आहे? स्पर्म. ठीक आहे. स्पर्म काय आहे? मेल गॅमेट आहे. तो कसा असतो? हॅप्लॉइड असतो. हॅप्लॉइड एन असतो. ठीक आहे. ह्युमन बॉडी कशी असते? 2n असते, डिप्लॉइड असते. ठीक आहे. आणि त्यांचे गॅमेट्स कसे होतात? हॅप्लॉइड होतात. 2n असते म्हणजे काय? 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. एक पॅटर्नल असतो, एक मॅटर्नल असतो. त्याचप्रमाणे तुमच्या गॅमेट्समध्ये काय असतो? ओन्ली 1 सेट ऑफ क्रोमोझोम असतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरी काम कुठलं आहे मेलचं? तर टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करणं. टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करणं हे काय? सेकंडरी काम आहे. त्याचप्रमाणे फिमेलमध्ये पहिलं काम काय? ओव्हुनियम सिक्रेट करणं किंवा ओव्हम सिक्रेट करणं. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. सेकंड काय तुमचं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे काय करणं? हॉर्मोन जे आहे ते सिक्रेट करणं, यांचं प्रोडक्शन करणं. हे काय झालं आपलं? आपलं गोनॅड्स जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती झाली. तर तुमच्या गोनॅड्स कोण आहेत? विच पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फंक्शन ॲज अ गोनॅड इन फिमेलमध्ये विचारलं. तर फिमेलमध्ये कोण असतं? ओव्हरी जे आहे ते गोनॅड सारखं काम करते. युट्रस काय करते? युट्रस जे आहे युट्रसमध्ये काय होतं? तुमचं जे फर्टिलाइज जो एम्ब्रो आहे त्याचं काय होतं? इम्प्लांटेशन होतं. त्याचं नरिशमेंट जे आहे ते कुठे होतं? युट्रसमध्ये होतं. फॅलोपियन ट्यूब जे आहे ते काय करते? ही जी तुमची फॅलोपियन ट्यूब असते जी की युट्रस पासून ओव्हरीमध्ये गेलेली असते, ही फॅलोपियन ट्यूब काय करते? एक रस्ता, एक पाथवे म्हणून काम करते तुमच्या स्पर्म्सला तिकडे घेऊन जाण्यासाठी. तुमचं जे काय ओव्हम आहे त्या ओव्हमला इकडे घेऊन येण्यासाठी, जो काही फर्टिलाइज एग आहे त्याला इकडे घेऊन येण्याचं काम कोण करतं? तुमची फॅलोपियन ट्यूब असते काम करत असते. काय काय आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये तुमचं काय होतं? फर्टिलायझेशन सुद्धा होतं. काय होतं? फर्टिलायझेशन सुद्धा होतं. अँपुला जो मोस्ट कॉमन पार्ट आहे, मोस्ट कॉमन प्लेस आहे जिथं काय होतं? फर्टिलायझेशन होतं. जिथं काय होतं? फर्टिलायझेशन होतं. त्यामुळे जर तुम्हाला गोनॅड विचारलं तर कुठलं आहे ते? ओव्हरी आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व इन टर्म्स ऑफ द नंबर ऑफ एक्झॉन इट कंटेन्स. ठीक आहे. आपल्याला काय विचारले? असे क्रॅनियल नर्व ज्याच्यामध्ये सर्वात कमी काय आहेत? एक्झॉन्स आहेत. ठीक आहे. आणि कुठली त्याला काय म्हणतो आपण? स्मॉलेस्ट असं आपण बघा. स्मॉलेस्ट वेगळी गोष्ट आहे, शॉर्टेस्ट वेगळी गोष्ट आहे, त्याचप्रमाणे लार्जेस्ट वेगळी गोष्ट आहे आणि लॉंगेस्ट वेगळी गोष्ट आहे. हे चारही पण आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. तर बघा, जेव्हा आपण क्रॅनियल नर्व्स बघतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? क्रॅनियल नर्व्स किती आहेत आपल्यामध्ये? एक तुमची ऑल्फॅक्टरी, सेकंड आहे तुमची ऑप्टिक, थर्ड आहे तुमची ऑक्युलोमीटर, फोर्थ आहे तुमची ट्रॉक्लियर, फिफ्थ आहे तुमची ट्रायजेमिनल, त्यानंतर ॲब्ड्युसन्स, त्यानंतर फेशियल, नंतर व्हेस्टिब्युलर, 10वी वेगस आणि 11वी तुमची ठीक आहे क्रॅनियल ॲक्सेसरी आणि 12वी आहे तुमच्या इथं हायपोग्लोसल. कुठली? हायपोग्लोसल. बघा, ही काय तुमची ऑल्फॅक्टरी जी आहे, ठीक आहे, ऑल्फॅक्टरी. त्यानंतर हिला आपण काय म्हणतो? शॉर्टेस्ट म्हणतो. कुठली म्हणतो? शॉर्टेस्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमीटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, फेशियल, व्हेस्टिब्युलर यालाच आपण काय म्हणतो? ऑडिटरी सुद्धा म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? ऑडिटरी असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर येते तुमची ग्लॉसोफॅरिंजियल, त्यानंतर वेगस आणि त्याच्यानंतर क्रॅनियल ॲक्सेसरी याला आपण काय म्हणतो? स्पायनल ॲक्सेसरी सुद्धा म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्पायनल ॲक्सेसरी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन येतो बघा, की तुमच्या ज्या हे आहेत का तुमच्या ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत त्या कुठली क्रॅनियल नर्व जी आहे ती सेन्सरी आहे, कुठली जी आहे ती मोटार आहे आणि कुठली जी आहे ती मिक्स्ड आहे. त्यासाठी एक सोपी काय सांगतो मला ट्रिक सांगतो बघा. एक मिनिट हा. बघा. तर तुमची जी क्रॅनियल नर्व 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8
9, 10, 11 आणि 12. पहा. हे जर तुमची कुठली सेन्सरी आहे, कुठली मोटार आहे, हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं, तर एक सोपी ट्रिक आहे. एक सोपा तुम्हाला मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा आहे. मोबाईल नंबर लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत तुमच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांचे सर्वांचे नंबर लक्षात ठेवले असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही उपयोग झालेला नाही. पण मी जे तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो, तो ना तुम्ही लक्षात ठेवाल. तुम्हाला जे तुमच्या सगळ्या क्रॅनियल नर्व्हज आहेत, ते कुठली सेन्सरी आहे, कुठली मोटार आहे आणि कुठली मिक्स्ड आहे, हे तुम्हाला लगेचच कळेल. आणि जे आहेत अशा याच्यावरून तुम्हाला खूप सारे क्वेश्चन जे आहेत ते सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळं गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचा नंबर पाठ करण्यापेक्षा मी जो नंबर देतो तो पाठ करायचा आहे. तर नंबर आहे आपला 11, 22, 32, 31, 33, 22. काय आहे? 11, 22, 32, 31, 33, 22. बघा, एक म्हणजे काय आहे तुमची? एक म्हणजे काय? तर सेन्सरी. एक म्हणजे काय? सेन्सरी. 2 म्हणजे काय? मोटार. मोटार आणि 3 म्हणजे काय? मिक्स्ड. बघा. जर तिथं 1 येत असेल तर ती काय आहे? सेन्सरी नर्व्ह आहे. जर तिथं 2 येत असेल ती कुठली आहे? मोटार आहे आणि 3 येत असेल तर मिक्स्ड आहे. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या सर्व क्रॅनियल नर्व्ह जे आहेत तुम्हाला बघायला मिळतात की कुठली सेन्सरी आहे, कुठली मोटार आहे आणि कुठली मिक्स्ड आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? द स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व्ह इन टर्म्स ऑफ द नंबर ऑफ एक्झॉन विचारलं आहे. तर ऑल्फॅक्टरी नर्व्ह जे आहेत ही कशाच्या कुठे जाते? तुमच्या नेझल म्युकोजामध्ये जाते, जी की कशी आहे तुमची शॉर्टेस्ट कुठे काय आहे नर्व्ह क्रॅनियल नर्व्ह आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला ठीक आहे, शॉर्टेज झाली कुठली? तुमची ऑल्फॅक्टरी. त्यानंतर आपल्याला स्मॉलेस्ट जर विचारली तर ती कुठली आहे तुमची? ट्रॉक्लिअर. ट्रॉक्लिअर कशी आहे? स्मॉलेस्ट आहे. त्यानंतर तुमची लॉंगेस्ट जर तुम्हाला विचारली तर कुठली आहे? वेगस आहे. आणि जर लार्जेस्ट विचारली तर कुठली आहे? ट्रायजेमिनल आहे. कुठली आहे? ट्रायजेमिनल आहे. बरोबर. बघा, तुमची त्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शन म्हटलं पाहिजे ऑक्युलोमोटर नर्व्ह. ऑक्युलोमोटर जरी तुमची ऑल्फॅक्टरी ऑक्युलोमीटर सेकंड नंबरला असेल तरी पण ती काय नाहीये? स्मॉलेस्ट नाहीये. ट्रॉक्लिअर नर्व्ह जी आहे तुमची स्मॉलेस्ट नर्व्ह आहे का? कारण ती फक्त आणि फक्त एकाच मसलला सप्लाय करते. कुठल्या मसलला सप्लाय करते? फक्त आणि फक्त एकाच मसलला सप्लाय करते. त्याला आपण काय म्हणतो? सुपेरियर. एक मिनिट. सुपेरियर सुपेरियर ऑब्लिक ऑब्लिक मसल. एकाच मसलला काय करते? सप्लाय करते. म्हणून ही काय सर्वात छोटी जी आहे ती मसल आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ एक्झॉन जे आहेत कमी आहेत. ठीक आहे. एखाद्या नर्व्ह जे आहे त्या नर्व्हला जेवढे एक्झॉन्स कमी असतील तेवढी ती नर्व्ह कशी असणार आहे? छोटी. आता ही नर्व्ह आहे फॉर एक्झाम्पल, हिला एवढे सारे एक्झॉन्स आहेत. मग हिचा आकार काय झाला? थोडासा मोठा झाला. तर ही एक नर्व्ह आहे, हिला फक्त काय आहे? हा एकच एक्झॉन आहे. मग ही काय झाली? तुमची स्मॉलेस्ट काय झाली? नर्व्ह झाली. स्मॉलेस्ट म्हणजे काय? ती आकाराने कमी असणे आणि शॉर्टेस्ट म्हणजे काय? ती लांबीने कमी असणे. तिची लांबी जी आहे ती कमी असणे. तर आपण काय म्हणतो? स्मॉलेस्ट असं आपण म्हणतो. तर तुमची जी आहे ते आपल्याला विचारलं आहे स्मॉलेस्ट तर कुठे आहे? तुमची ट्रॉक्लिअर नर्व्ह जी आहे ती कशी आहे? तुमची स्मॉलेस्ट आहे. त्यानंतर तुमची ॲक्सेसरी नर्व्ह जी आहे ती कुठे सप्लाय करते? ट्रॅपेझियस मसल. कुठे तुमची? ट्रॅपेझियस मसल आणि कुठली? स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड. स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड या मसलला सप्लाय कोण करते? तुमची ॲक्सेसरी नर्व्ह काय करते? सप्लाय करते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टार्गेट ग्रुप इन सेकंडरी प्रिव्हेंशन. फर्स्ट ऑप्शन आहे हेल्दी इंडिव्हिज्युअल, सेकंड ऑप्शन आहे हेल्दी अपेअरिंग इंडिव्हिज्युअल, थर्ड ऑप्शन आहे पेशंट विथ ऍडव्हान्स स्टेज ऑफ डिसीज आणि लास्ट ऑप्शन आहे पेशंट रिकव्हरिंग फ्रॉम क्रोनिक डिसीज इलनेस. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. आज थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आजचा जो आपला एपिसोड आहे थोडासा शॉर्ट असणार आहे. ठीक आहे. कमी क्वेश्चन घेतलेला आपण आज आणि ड्युरेशन पण थोडासा कमी आहे. थोडासा घसा म्हणजे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं मी कंटिन्यू करू शकत नाही. बरेचसे क्वेश्चन्स आणले होते पण ठीक आहे, जाऊ द्या. हा जो क्वेश्चन आहे याचा क्वेश्चन तुमचं आन्सर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि लवकरच आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.